कशा सर्व मित्रांनो, बघा ना, आपण दरवेळी आयफोन मध्ये तर ऑफर घेऊनच येत असतो. ठीक आहे, आयफोनचा आपल्याकडे बल्क स्टॉक असतो, नो डाऊट. ठीक आहे, आता आपण अँड्रॉइड मध्ये 2025 मध्ये जे बेस्ट स्मार्टफोन असतील प्राइस सेगमेंट वाईज मी एकदा तुम्हाला रिव्हील करून देतो. बघा ना, अँड्रॉइड मध्ये तुम्ही सॅमसंग मध्ये A05 घेऊ शकता. एकदम नॉमिनल कॉस्ट आहे, 9 ते 10,000च्या बजेटमध्ये फोन येऊन जातो. त्याच्यानंतर सॅमसंग F15 12,000 ते 15,000च्या बजेटच्या सेगमेंट मध्ये येऊन जातात. 4GB 64GB किंवा 4/128 किंवा 6/128 असे 2-3 व्हेरियंट त्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर तुम्ही ओप्पो मध्ये A3X 4G फोन सुद्धा चॉईस करू शकता 10,000च्या सेगमेंट मध्ये. थोडासा जर बजेट वाढवताना मित्रांनो, तुम्हाला Vivo मध्ये T3 Lite आणि Y28E ही पण सेगमेंट तुम्ही घेऊ शकताय. त्यानंतर जस्ट तुम्ही थोडंसं प्राइस अप करताय तर तुम्हाला CMF नथिंग CMF सीरीजचा सुद्धा आपल्याकडे बल्क स्टॉक अवेलेबल आहे, बघू शकताय तुम्ही. ठीक आहे, बल्क स्टॉक अवेलेबल आहे आणि सगळ्यात खास गोष्ट तुम्हाला याला फायनान्स ऑप्शन सुद्धा अवेलेबल आहे आणि 15, 16, 17, 18, 20च्या बजेट मध्ये जातात ते फोन सुद्धा बेस्ट आहेत. त्याच्यानंतर Vivoचा लेटेस्ट जो फोन नवीन लॉन्च झाला Vivo Y29 तो सुद्धा स्टॉक मध्ये आहे. त्यामध्ये सुद्धा तुम्हाला 2 व्हेरियंट येतात, 4/128, 6/128. प्राइस रेंज असणार आहे तुम्हाला 13,999 आणि 14,999. तर कोणाला परचेस करायचं असेल लवकरच आपल्या शॉपला व्हिजिट करा. त्यानंतर बघू शकता तुम्ही Vivoचा Y300 हा तुम्ही एक 20 ते 22च्या सेगमेंट मध्ये जर तुम्हाला फोन परचेस करायचा असेल तर Vivoचा Y300 परचेस करू शकता. किंवा सॅमसंग मध्ये जर सॅमसंग युजर्स असतील त्यांच्यासाठी A16 फोन हा सुद्धा खूप छान फोन आहे. आणि जर तुम्ही ओप्पो मध्ये बघायला गेले तर ओप्पो मध्ये F27 हा जो रेग्युलर मॉडेल आहे त्याचा जो लुक आहे, तुम्हाला एकदा मी लुक दाखवून देतो. त्याचा जो लुक आहे तो प्रीमियम लुक आहे, म्हणजे जो Vivoचा X200 सीरीजचा लुक आहे, म्हणजे 60, 70, 80,000, 90,000च्या बजेटचे जे फोनचे लुक आहेत सेम लुक याला मिळतोय. तेव्हा हा पण एक प्रीमियम फील वाला फोन आहे, हा पण तुम्ही चॉईस करू शकता. त्यानंतर थोडंसं बजेट अप करताय 28,000 ते 30,000च्या बजेटमध्ये तुम्ही नथिंग 2A सिरीज मध्ये सुद्धा जाऊ शकताय. हे पण खूप छान असतात. ह्यात 128GB रेंट पासून स्टार्ट होऊन जातो. 26,000 पासून 30,000च्या बजेटमध्ये फोन येऊन जातात. त्यानंतर तुम्ही 24 ते 25च्या बजेटमध्ये बघताय तर Vivo Y300 प्लस सुद्धा परचेस करू शकताय, पण लेटेस्ट मॉडेल आहे. त्यानंतर Vivo मध्ये अजून खूप सारे वेगवेगळे व्हेरियंट आहेत. Vivo मध्ये V40E सिरीज किंवा V40 सिरीजचे सर्व स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे. V40E, V40, V40 Pro सगळे स्टॉक अवेलेबल आहेत. आणि खास गोष्ट आहे, या सगळ्या फोनवर तुम्हाला 0 डाऊन पेमेंटच्या स्कीम सुद्धा अवेलेबल आहेत. नंतर जो लेटेस्ट स्मार्टफोन लॉन्च झालाय Reno सिरीज मध्ये Reno 12 सुद्धा आपल्याकडे स्टॉक मध्ये आहे. आणि मित्रांनो, बल्क स्टॉक आपल्याकडे अवेलेबल असतो. ते स्मार्टफोनचा आपल्याकडे बल्क स्टॉक अवेलेबल असतो, काळजी करायची गरज नाही. जर तुम्हाला कोणताही स्मार्टफोन परचेस करायचा आहे, फक्त येताना आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक आणि ATM कार्ड आणायला विसरू नका. तुमचा आवडता फोन चॉईस करा आणि नो कॉस्ट ऑफ EMI ची स्कीम तुम्हाला भेटू शकते. त्यानंतर तुम्ही सॅमसंग मध्ये S सिरीज मध्ये सुद्धा जाऊ शकता. ठीक आहे, सॅमसंग मध्ये सुद्धा आपल्याकडे बल्क स्टॉक अवेलेबल असतो. सिरीज तुम्हाला 6,000 पासून स्टार्ट आहे, 1,30,000 पर्यंत लेटेस्ट सर्व फोन येऊन जातील. नंतर तुम्हाला आयफोन मध्ये मी दाखवून देतो एकदा फोन 13, 15, 16, 16 प्लस, 10 प्लस बल्क स्टॉक अवेलेबल आहे. खास गोष्ट आहे, तुम्हाला 24 महिन्यांसाठी नो कॉस्ट ऑफ EMI सुद्धा ऑप्शन अवेलेबल आहे. आयफोन 13 तो जो हॉटकेक फोन आहे, 15,000 प्राइस होती, आता प्राइस ड्रॉप झालेली आहे आणि ऑफर चालू आहे आणि फक्त 46,400 रुपयाला तुम्हाला मिळणार आहे. तर आपल्या शॉपला व्हिजिट करा. सौरभ मोबाईल पेंट, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान. तुमचा आवडता स्मार्टफोन चॉईस करा आणि सोबत स्पेशल गिफ्ट ऑफर आहेत, लकी विनर्सच्या ज्या ऑफर आहेत आपल्या शॉप कडून मिळणारच आहेत. लवकरच व्हिजिट करा. सौरभ मोबाईल पेंट, मराठी माणसाच्या हक्काचं दुकान.